निर्भय कुशल चिरजीवन प्रस्तुत भरित मंजुळतर श्रृंगारे संचारे अधर रुचित मधुरित बग सुध नग नग प्रशम निरत बांधव्ये मांगल्ये ममदम सति समदस सख मुख मन सुख सुमन लयिव सुसुत सहित कामं विरह ललित भामं आनंद भोगं आजीव कालं पाशानुबन्धं कालानुकालं। तर आता विधी वगैरे सगळं काही चालू झालंय। इकडे पाहू शकता तुम्ही सगळं विधी वगैरे सगळं चालू आहे आणि किती आम्ही सगळे चाललोय। विधी वगैरे सगळे इकडे चालू झाले आता। केशवाय नमः नारायण द्वादशे धारणावाले अद्भुतसंध्यारं मधुरिहारं नगराहि जिप्रदेशनेन्द्रदा संग्रामे संगलजयवाविघ्नदशन्याय शुक्लां धरन्धरं देवं शुभवर्णं सर्वजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वैर्प्रशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये सुभद्रवाप्तसारिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नाभिदेशां प्रवेशादस्तु भगवान् मङ्गलाय हरिः तदेव फलकरं सुदेवं तदेव नारावणं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीदेव देवकन्याद्रमानागादजाञ्जाभ्राङ्गनाश्राणि राजानि महाराणि च नौषधानि रत्नानि कारसवेवासय सर्वसागराशैलाचुरदानिदानरा एतद्वाभिषङ्गन्तु सर्वकामार्थसिद्धये अमृताभिषेकस्तोषान्। आता आपण चाललोय दुकानामध्ये आणि इकडे तयारी बघा एक नंबर डेकोरेशन वगैरे सगळं झालंय। इकडे पण वरती सगळं व्यवस्थित झालंय आणि त्यामुळे तर आपला संध्याकाळचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित होणार आहे। तर आता थोड्याच वेळात आपला लग्न वगैरे सगळं लागणार आहे। तिकडे विधी चाललेत, थोड्या वेळात लग्न वगैरे लागणार आहे। आता इथे हे काम चालू आहे, ते आपलं फायर वर्क वगैरे आहे, ते सगळं अरेंजमेंट चालली आहे। आणि स्टेज पाहू शकता तुम्ही, असं खूप असं सुंदर असं स्टेज डेकोरेट केलं आहे आपण। आणि इथून ही दादा आणि वहिनींची ही एंट्री असणार आहे। आणि ही इकडे पाहू शकता तुम्ही, हे फ्रंट साईडला आहेत, दोन्ही साईडला ते VIP सिटिंग एरिया आहेत ते। आणि त्यामागे बाकीचे सगळे जे आपले कोण VIP लोक येतील ते इथे बसतील। आणि असं इकडे सुंदर असं डेकोरेशन केलंय। खूप गडबड झाली, इकडे सगळं विधी वगैरे चालू आहेत समोर आणि आम्ही इकडे थांबलोय। इकडचं काम वगैरे बघायला आलोय आम्ही आता सध्या आम्ही इथे हे काम वगैरे बघायला आलोय आणि हे सगळं डेकोरेशन चाललंय। इकडे हे फायरवर्कचे सगळं ठेवलंय। इथून मस्तपैकी आकाशात आतिषबाजी केली जाणार। जसं दादा आणि वहिनी एकमेकांना हार वगैरे घालतील त्यावेळेस हे फायरवर्क केलं जाईल। तिकडे विधीचं काम चालू आहे, विधी पूर्ण होतील त्यानंतरनी दादाची मिरवणूक होईल घोड्यावरून। बाहेर आपण DJ वगैरे बोलवलाय आणि मिरवणूक झाल्यानंतर इकडे मग जो लास्टचा कार्यक्रम असेल तो इथे होईल आणि त्यानंतर थोडंफार रिसेप्शन होईल। त्यावेळेस सगळ्यांना फोटो वगैरे काढायला आपण ते थांबणार आहे। स्वाहा प्रजापतये नमः। राहू बे
उभय कुशल चिरजीवन प्रस्तुत भरित मंजुळतर शृंगारे संचारे अधर रुचित मधुरित बग सुधन कनक प्रशम निरत बांधव्ये मांगल्ये मम तम सति समदस सख मुख मन सुख सुमन लयिव सुसुत सहित कामं विरह ललित भामम् आनंद भोगम् आजीवकालं पाशानुबन्धं कालानुकालं खत्म। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।